ना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये, सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स टाइम टू टाइम मिळत राहतील. तर मित्रांनो, सध्या आपण या मागच्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे त्याचे खूप साऱ्या जणांनी, खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये बऱ्याच महिलांना पैसे आलेत आणि त्यामध्ये बऱ्याच अशा महिला ज्या आहेत त्यांना पैसे आलेले नाहीयेत किंवा मेसेज पण आलेला नाहीये. तर यासाठी महत्त्वाची सूचना मित्रांनो, ज्यांच्या अकाउंटवरती पैसे आलेले नाहीयेत त्यांच्यासाठी आहे. का आले नाहीत पैसे, त्यामध्ये 2-3 कारणं असतील. तर कारणं तुम्हाला सांगणार आहे. ते कारणाचं सोल्युशन किंवा आपण जो तो उपाय तो तुम्हाला करून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे काय, की तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक नाहीये. तर बऱ्याच जणांनी काय केलंय, स्टेट बँकचे अकाउंट असतील किंवा महाराष्ट्र ग्रामीणचे अकाउंट असतील किंवा दुसऱ्या एखाद्या बँकचं अकाउंट असेल, हे बँक अकाउंट प्रोव्हाइड केलं होतं. पण त्यांनी आधार कार्ड काढल्यापासून त्यांनी आधार कार्डामध्येही काही बदल केलेले नाहीयेत आणि जे अकाउंट काढलं होतं, अकाउंट खातं जे खोललं होतं, तर त्या खात्यामध्ये सुद्धा काही बदल केलेले नाहीत. कारण की महिलांच्या खात्यावरती जास्त व्यवहार होत नाहीत. त्यामुळे आपण बँकेमध्ये पण खूप जास्त जात नाही आणि आधार कार्डचा तर संबंध येत नाही. तर यामुळे महिलांना एक विनंती आहे, की त्यांनी काय करावे, आधार कार्डला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करून घेणे किंवा त्यापेक्षा सगळ्यात सोपा पर्याय आहे, जो की प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे आजकाल. आपल्या गावात नसेल तर शेजारच्या गावात जायचंय. तिथे तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक या बँकेचं खातं खोलून घ्यायचंय. आता आणखी एक महत्त्वाचं, खातं खोलून घेताना जे खाते खोलणार असतील त्यांना सांगायचं की ते डीबीटी म्हणजे जे सरकारचे कोणतेही पैसे आधारला लिंक असणाऱ्या बँक खात्यावर येतात, त्यासाठीही मी खाते खोलते आणि त्यामुळे तुम्ही ती जी सर्व्हिस असेल ती ऑन करून द्या. म्हणजे डीबीटीवरचे पैसे जे असतील ते आमच्या या इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या खात्यामध्ये येतील. आणि जर त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं बँक खातं म्हणजे तुम्हाला नकोयच, तुम्हाला बँक नवीन खातं खोलायचंच नाहीये, तुम्ही तुमच्या चालू जे बँक खातं आहे तिथे जाऊन तुम्हाला आधार कार्ड हे लिंक करून घेणं गरजेचं आहे. हे लिंक करून घेतलं तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. त्या व्यतिरिक्त ज्यांनी 31 जुलै नंतर फॉर्म भरलेत, म्हणजे की ज्यांनी वेबसाईट आल्यानंतर फॉर्म भरलेत, जे आपण पोर्टल आलं होतं वेबसाईट त्यावरती फॉर्म भरलेत, त्यांचे जे हप्ते आहेत किंवा ज्यांचे जे पैसे येणार आहेत ते आणखी आलेले नाहीयेत. तर त्यासाठी तेही तुमचे पुढच्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील. तर कोणी घाबरायचं कारण नाहीये. आणि अजून जे उरलेल्या महिला असतील ज्यांनी फॉर्म आतापर्यंत भरलेलेच नाहीयेत, त्यांनी 16 ऑगस्ट आहे आज, तर तुम्हाला 30 तारखेपर्यंतचा टायमिंग आहे. 30 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या, म्हणजे तुमचा नंबर जो आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला लागू शकतो. तर मित्रांनो किंवा महिलांनो, माता भगिनींनो, सगळ्यांनी काय करायचं, ह्या 2 गोष्टी तुम्ही करून घ्यायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे एक तर पोस्टाचं खातं काढून घ्या किंवा तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या, म्हणजेच तुमचे पैसे येतील. आणि दुसरी गोष्ट, जर आले नाहीयेत तर तुम्ही ज्या व्यक्तीकडून फॉर्म भरलेला आहे त्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही विचारायचं की तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड झाला का नाहीये. कारण की हे तुम्हाला एकतर मेसेजद्वारे कळवलं जातं की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय का रिजेक्ट झालाय ते. तर तुम्ही मेसेज पाहिला नसेल, कोणाला कोणाला इंग्लिश कळत नाहीये, तर तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरलाय त्यांच्याकडे जाऊन चौकशी करू शकता की तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड आहे का नाहीये. अप्रूव्ड असेल तर काहीच टेन्शन नाहीये, तुम्हाला फक्त बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचंय. आणि जर अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला ते परत जे रिजेक्शन झालेलं असेल ते रिजेक्शन कशामुळे झालं ते तुम्हाला ते पाठवायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडतोय तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही जो माझ्या यूट्यूबमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही यूट्यूबवरती त्या नंबरवरती कॉल करून किंवा मेसेज करून तुम्ही सांगू शकता आमचा फॉर्म भरायचा आणि डॉक्युमेंट्स हे व्हॉट्सअप